नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात पूर्व भागात असलेल्या परधडी घाटामध्ये दर 2 ते 3 महिन्यात एक मृत्यू सापडतोच. कधी जळालेल्या अवस्थेत तर कधी कुजलेल्या अवस्थेमध्ये मृत्यू सापडतो. ही मालिका सुरूच असते. त्यातच नांदगाव तालुक्यात व जळगाव जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या खुनाच्या घटनेचा नांदगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपास करून संशयित आरोपींना बेड्या ठोकण्यात यश आले असून या खुनाच्या घटनेत मयत दीपक गोणा सोनवणे वय वर्ष 54 यांची बायको मेहुणी, मेहुणीचा मुलगा साडू व इतर असे 6 जण सामील असून यात 2 महिलांचा समावेश आहे. यातील 4 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 17 जून 2024 रोजी अपघाताचा बनाव करून दीपक गोणा सोनवणे वय वर्ष 54 राहणार मुळगाव वाघोली तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव यास त्याची पत्नी मेहुणी, मेहुणीचा मुलगा साडू तसेच सोनवणे आणि मोरे परिवारातील 6 जणांच्या संगणमताने कट रचून मयतास पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावर निर्जन स्थळी आणून रात्रीच्या वेळी दगडाने व लाकडी दांडक्याने डोक्याला गंभीर मार देऊन जीवे ठार मारले. काम फत्ते झाल्यावर तिथून संशयित आरोपींनी पोबारा केला. खुनाच्या कटात सामील असलेल्या संदीप उर्फ रमेश महादेव लोखंडे, साईनाथ बाबूलाल सोनवणे, लखा बाबूलाल सोनवणे, अनिता चंद्रकांत मोरे, पल्लवी दीपक सोनवणे, नितीन चंद्रकांत मोरे या 6 व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून संदीप उर्फ रमेश महादेव लोखंडे, साईनाथ बाबूलाल सोनवणे, अनिता चंद्रकांत मोरे, नितीन चंद्रकांत मोरे यांना अटक करण्यात आली आहे. प्रश्नचिन्ह न्यूजसाठी मुक्ताराम बागुल, नांदगाव तालुका. 17 जून 2024 रोजी पिनाकेश्वर मंदिर परिसरामध्ये पुरुष जातीची डेड बॉडी मिळाल्यावरून अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी आणि डिव्हिजनचे डीवायएसपी बाजीराव महाराज यांनी पोलीस पथकासह तात्काळ घटना ठिकाणी भेट दिली. तिथे पाहणी केल्यावरून त्या मृतदेहाजवळ जे आधार कार्ड मिळालं त्याच्यावरून त्याचं नाव देखील निष्पन्न केलं. घटनास्थळाची केलेली पाहणी आणि मृतदेहाची परिस्थिती याच्यावरून सदर प्रकार हा खुनाचा असल्याचे लक्षात आलं. सदर गुन्ह्याचे कामगिरी लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी तात्काळ पोलीस पथकाला पोलीस टीमला पथक गठीत करून तपास करण्याचे आदेश दिले. त्यावरून सदर गुन्ह्यामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये असे लक्षात आले की मयताची पत्नी आणि मयताची पत्नीची बहीण म्हणजे मयताची मेहुणी आणि त्या मेहुणीचा मुलगा यांचे घरगुती वाद चालू होते. त्या वादातून या घरातील 3 आरोपितांना मयताकडून वारंवार त्रास होत होता. या त्रासापासून मुक्ती मिळण्याच्या उद्देशाने या घरातील 3 आरोपितांनी बाहेरील 3 आरोपितांना सोबत घेऊन कट रचून पिनाकेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये घटना ठिकाणी मयत व्यक्तीला बोलावून त्याला लाकडाने काठीने मारहाण करून त्याचा खून केलेला आणि सदर प्रकरणामध्ये मोटरसायकल जी मयताची होती ती रोडच्या बाजूला टाकून देऊन अपघाताचा बनाव देखील करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सदर प्रकरणाची गांभीर्य ओळखून अतिशय तत्परतेने सदर गुन्ह्यामध्ये निष्पन्न 6 आरोपीपैकी 4 आरोपितांना अटक देखील केली आहे. आरोपितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. उर्वरित 2 आरोपितांना सुद्धा आम्ही लवकर अटक करणार आहोत. सदर प्रकरणाचा तपास पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी यांच्याकडे सध्या देण्यात आला.